नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता उन्हाळ्यात कुक्कुटपालनात 100% करा टरबूजाचा वापर। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे की आता उन्हाळ्यात कुक्कुटपालनात 100% करा टरबूजाचा वापर। मग उन्हाळ्यात कुक्कुटपालनात टरबूजाचा वापर का करावा? उन्हाळ्यात कुक्कुटपालनात टरबूजाचा वापर किती करावा? उन्हाळ्यात टरबूजाचा वापर कुक्कुटपालनात कसा करावा? आणि आपण जर उन्हाळ्यामध्ये टरबूजाचा वापर केला तर याचा काय फायदा होऊ शकतो, याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा। जर राहिला असेल आपलं सबस्क्राइब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलंच मानलंय। आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार। आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राइबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल, या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता उन्हाळ्यामध्ये कुक्कुटपालनात असा करा टरबूजाचा वापर। मग उन्हाळ्यामध्ये कुक्कुटपालनात टरबूजाचा वापर का करावा? उन्हाळ्यामध्ये कुक्कुटपालनात टरबूजाचा वापर किती करावा? उन्हाळ्यामध्ये कुक्कुटपालनात टरबूजाचा वापर कसा करावा? आणि उन्हाळ्यामध्ये जर आपण टरबूजाचा वापर केला तर याचा काय काय फायदा होऊ शकतो, चला या ठिकाणी समजून घेऊयात। या प्रश्नाचं उत्तर की टरबूजाचा काय फायदा होतो सगळं समजावून सांगणार आहे। पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की रायझिंग स्टार परभणी अंतर्गत आपण ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केलाय। होय मित्रांनो, चांद्यापासून बांध्यापर्यंतचा आता कोणताही बेरोजगार तरुण तरुणी, दिव्यांग, विकलांग व्यक्ती, वयस्कर मंडळीचा सदस्य आमच्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन होऊन उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन प्राप्त करून आता 100% कमावू शकतो गावरान कुक्कुटपालनातून लाखोंचा निव्वळ नफा। मित्रांनो, या ट्रेनिंग सेशन मध्ये आम्ही रचना कशी केली आहे लक्षात घ्या। खाद्य खर्च कमी करण्यासाठी पूर्ण मदत, त्याचबरोबर कोंबडीवर आजार येऊच नये म्हणून कोंबडींचं वेळेवरती लसीकरण, पिल्लांचं वेळेवरती लसीकरण, त्याचबरोबर मित्रांनो कोंबडीवर आजार चुकून मुकून आला असतं त्या ठिकाणी कोणता औषधोपचार करायचा याबद्दल माहिती, हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन, सरते शेवटी तयार होणारी गावरान कोंबडी, गावरान कोंबडा, गावरान अंडी, गावरान पिल्ल या सर्वांना विक्रीसाठी होईल तेवढी मदत आमच्या रायझिंग स्टार परभणी मार्फत करणं हा आमचा असणारा तुमच्यासाठी मदतीचा हात।
या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये दुपारी 3 ते 8च्या दरम्यान लखन सर तुम्हाला या ठिकाणी उत्तरं देतील जर तुम्ही 84 21 82 62 62वर कॉल केला। आणि दर रविवारी 7 वाजता आपलं ऑनलाईन ट्रेनिंग सेशन असतं जिथं मी लेक्चर घेतो पहिले, त्यानंतर वेदर बुलेटिन असते पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार, कोंबडीची काळजी कशी घ्यायची, आणि सरते शेवटी प्रश्न उत्तरं म्हणजे तुमच्या मनात कसल्याही प्रकारची साशंकता राहत नाही आणि मोकळ्या मनानं आमच्या मार्गदर्शनाखाली आपण कमावू शकतात लाखोंचा निव्वळ नफा। आता या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये कसं जॉईन व्हायचं, तर मित्रांनो खूप सोपी पद्धत आहे। या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होण्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं मित्रांनो, 84 21 82 62 62वर कॉल करायचा। लखन सर फोन उचलतील, त्यांना सांगा आम्हाला ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचं। मग लखन सर काय म्हणतील की व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 या क्रमांकावरती व्हॉट्सअपला तुम्ही तुमचं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा आणि पुढचा फोटो पाठवा। मग त्याच्यावरती माझा फोनपे गुगल पे नंबर आपणास दिला जाईल जो असणार आहे या ठिकाणी 82 65 088 460। बस यावरती 500 रुपये पाठवायचे आणि स्क्रीनशॉट पाठवायचं। तुमचं ट्रेनिंगच्या ग्रुपमध्ये रजिस्ट्रेशन होईल मित्रांनो आणि तिथून पुढे फक्त 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग होणार आहे मोकळा। तर ही आहे मित्रांनो ट्रेनिंग संदर्भात असणारी गोष्ट की ज्यांना ट्रेनिंग घ्यायची आहे आणि लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा त्यांनी 84 21 82 62 62वर लखन सरांना कॉल करा। त्यानंतर मित्रांनो आता बऱ्याच जणांचं म्हणणं असते की सर आम्हाला पिल्लं खरेदी करायची गावरान कोंबडीची, काय म्हणतात आम्हाला सर गावरान कोंबडीची अंडी लागतात, काही जण म्हणतात सर आम्हाला गावरान कोंबडीची पिल्लं काढण्यासाठी इन्क्युबेटर लागते। या सर्वांचं उत्तर आहे 84 21 82 62 62। तुम्हाला काय पाहिजे तुम्ही 84 21 82 62 62वर कॉल करा, तुम्हाला मशीन पाहिजे मिळेल, पिल्लं मिळतील, अंडे मिळतील, काही प्रॉब्लेम नाही। आता हे झालं मित्रांनो या ठिकाणी सगळं ट्रेनिंग संदर्भातलं मशीन वगैरे बद्दलचं। आता आपला मुख्य प्रश्न काय होता, आपण थंबनेल टायटलमध्ये पाहितला की उन्हाळ्यात कुक्कुटपालनात 100% करा टरबुजाचा वापर। मग उन्हाळ्यामध्ये टरबुजाचा वापर का करावा, किती करावा, कसा करावा आणि टरबुजाचा वापर केल्याने काय होणार या ठिकाणी समजून घेऊयात। मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीत आहे की गावरान कोंबडी ही त्या ठिकाणी जी आहे तशीच रक्तपेशी असणारा पक्षी आहे। म्हणजे बाहेरच्या वातावरणामध्ये समजा तापमान वाढलं तर तिच्या शरीराच्या आतलं तापमान वाढते, तापमान वाढलं तर शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होते, पाण्याचं प्रमाण कमी झालं तर डिहायड्रेशन होते, तिला उष्माघात होते आणि सरते शेवटी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं ती एक्सपायर होते। मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला तिच्या शरीरामधली उष्णता कमी करण्यासाठी व पाण्याचं प्रमाण वाढवण्यासाठी असा कोणता तरी अन्न घटक द्यावा लागेल की ज्यामुळे उष्णताही कमी होईल आणि पाण्याचंही प्रमाण वाढेल। तर याचं उत्तर आहे मित्रांनो टरबूज म्हणजे कलिंगड। होय मित्रांनो, टरबुजाचा वापर केल्याने आपण कोंबडीच्या शरीरातील उष्णता कमी करू शकतो आणि पाण्याचं प्रमाण वाढवू शकतो। यासाठी करायचे काय, तर विकतचे टरबूज आणायचे नाही, तुम्ही काय करा आसपासच्या एरियामध्ये बघा टरबुजाचे त्या ठिकाणी शेती असू शकते, तर त्या शेतीमध्ये काय की नंबर 1चा माल जेव्हा निघून जातो तेव्हा नंबर 2चा माल शिल्लक राहतो, हा बेभाव भेटत असतो, 2 रुपये 3 रुपये किलो आणायचा आहे मित्रांनो। आणल्यानंतर त्याला कट करायचे, कट केल्यानंतर सगळं साफसूफ केल्यानंतर त्याच्यावरती मीठ लावायचे आणि कोंबड्यांसमोर ठेवून द्यायचे, तुम्हाला इतर काहीही करायची आवश्यकता नाही। दुसरीकडे मित्रांनो ज्यांच्याकडे आता शेतीची सोय नाही आहे आजूबाजूच्या परिसरात त्यांनी मंडईमध्ये जा, बिटामध्ये जा, तिथं जा, गेल्यानंतर तुम्ही बघा टरबूज, वेस्टेज टरबूज हे तुम्हाला बेभाव मिळतात। ही टरबूज खरेदी करा, आणल्यानंतर साफसफाई करून घ्या, टरबुजाला थोडं थंड होण्यासाठी सिंटेक्सच्या टाकीत रांजणात वगैरे टाकून द्या। त्यानंतर त्या टरबुजांना एक एक करून कट करत चला आणि त्याला मीठ लावा आणि मीठ लावल्यानंतर कोंबड्यांना खायला घाला, बस तुमचं सगळं काम समाप्त। या माध्यमातून याच्यातील असणाऱ्या घटकांमुळे कोंबडीच्या शरीरामध्ये उष्णता जी असते ती कमी होण्यास मदत होते, कोंबडीच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते आणि मिठाचा वापर आपण वरच्या साईडला केल्यानं त्याला चव येते, त्यामुळे खाद्य कोंबड्या जास्त खातात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिठामुळे उष्माघात होत नाही, डिहायड्रेशन होत नाही। म्हणून मित्रांनो आपणास विनंती करतो की आपण या उन्हाळ्यामध्ये कुक्कुटपालनात 100% करा टरबुजाचा वापर। टरबूज हे अत्यंत स्वस्त असतात उन्हाळ्यामध्ये वेस्टेज टरबूज, त्यामुळे खाद्य खर्च कमी होण्यास सुद्धा मदत होते आणि टरबुजाचा वापर केल्यानं कोंबडीचा आजार हा जो असतो तो येण्यापासून रोखू शकतो, देवी रोगाची तर मुक्तताच होते। सरते शेवटी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की याचा वापर किती प्रमाणात करावा, तर वापर करण्याचं तसं काही बंधन नाही आहे, कारण हे पाणीयुक्त पीक असल्या कारणास्तव याचा काही दुष्परिणाम होत नाही।
म्हणून मित्रांनो, आपल्या सर्वांना या उन्हाळ्यात कोंबड्यांना आजारापासून रोखायचं असेल, कोंबड्यांना उष्माघातापासून रोखायचं असेल, कोंबड्यांना उष्णतेचा दाह होऊ द्यायचा नसेल, तर आपण या उन्हाळ्यात गावरान कुक्कुटपालनात किंवा कोणत्याही कुक्कुटपालनात बॉयलर सोडून 100% करा मित्रांनो. या ठिकाणी टरबूजाचा वापर, यामुळे होईल आपला 100% फायदा. तर मित्रांनो, ही माहिती आपणास कशी वाटली हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. पण एक गोष्ट लक्षात घ्या, अशा पद्धतीच्या संकल्पना मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशनमध्ये सांगत असतो. त्यामुळे माझे गावरान कुक्कुटपालक बांधव आज माझ्या मार्गदर्शनाखाली लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे. आपल्यालाही लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आपणही आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होऊ शकता, तेही 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती. फक्त तुम्हाला 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत या ठिकाणी मदत केली जाणार आहे. आता ज्यांना ज्यांना या व्यवसायात उतरायचे, ज्यांना मार्गदर्शन हवंय आणि या व्यवसायाला करिअर म्हणून निवडून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा आहे, त्यांना ट्रेनिंगची नितांत आवश्यकता आहे. आणि ट्रेनिंग 1-2 दिवसामध्ये संपत नाही, हा गैरसमज सोडा आणि इच्छा असेल तर तात्काळ जॉईन व्हा. रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला जॉईन होण्यासाठी संपर्क साधा 8421826262 वर. लखन सर फोन उचलतील, त्यांना सांगा ट्रेनिंगमध्ये जॉईन व्हायचे. मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर 8421826262 वर तुमचं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड पाठवायला सांगतील. मग याच्यावरती मित्रांनो तुम्हाला तुमचं हे पाठवायचे किंवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. त्यानंतर लखन सर तुम्हाला माझा फोनपे, गुगल पे नंबर 8265088460 पाठवतील. त्यावर तुम्ही 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा, ज्यामुळे तुमचं ट्रेनिंग प्रोग्राममध्ये रजिस्ट्रेशन होईल आणि लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपणास कोणीही वंचित करू शकणार नाही. त्याचबरोबर आम्ही आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आपला जिल्हा आपली मार्केट ही संकल्पना राबवत आहोत. आपल्याला जर आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर लक्षात घ्या, आम्ही 36 जिल्ह्यांचे 36 व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत. आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी व्हॉट्सअप नंबर 8421826262 वर तुमचं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामावून घेतल्या जाईल. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला जरूर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. या व्हिडिओबद्दल काही समस्या असतील, कुक्कुटपालनाबद्दल काही समस्या असतील, त्याही कळवा. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देत राहील. आणि उन्हाळ्यामध्ये नक्की 100% गावरान कुक्कुटपालनात आपण करा टरबूजाचा वापर. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असणार, त्यामुळे लाईक तात्काळ करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा. शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला. राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं, तर प्रत्येक शेतकरी मित्राला आणि कास्तकार बांधवाला व मायबाप कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानले. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार. आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या. यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा. त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल, या घंटीला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.